दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। कारण की जे काही आपल्याला जे शहरामध्ये अपुरं मनुष्यबळ पडतंय, अधिकाऱ्यांकडे एक माणसं नाहीये काम करण्यासाठी। एक एक अधिकारी 3-3, 4-4 चार्ज सांभाळतो, एक शिपायाकडे 2-2, 3-3 चार्ज। तर आपण याचा विचार केला पाहिजे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेतील रिक्त पदांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नियमित भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आवश्यक त्या पदांवर मानधन तत्वावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाची तयारी महापालिकेनं सुरू केली आहे। या संदर्भात सविस्तर प्रस्ताव तयार करून स्थायी समितीसमोर सादर करण्याचे निर्देश स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी प्रशासनाला दिलेत। महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत शहराचा वाढता विस्तार, वाढलेली लोकसंख्या आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळाचा मुद्दा प्रमुखत्वाने चर्चेला गेला। सदस्यांनी निदर्शनास आणून दिले की महापालिकेच्या मंजूर सुमारे 7,000 पदांपैकी सध्या केवळ 3 ते 3,500 कर्मचारी कार्यरत आहेत। त्यामुळे विविध विभागांवर अतिरिक्त कामाचा ताण निर्माण झाला असून नागरिकांना सेवा देण्यात विलंब होत आहे। तसेच अनेक विकास कामांवरही याचा परिणाम होत असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली। या पार्श्वभूमीवर नियमित सरळ सेवा भरती पूर्ण होईपर्यंत आवश्यक पदांवर पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पुढे आलाय। या प्रस्तावासंदर्भात रिक्त पदांची संख्या, आर्थिक परिणाम, भरतीची प्रक्रिया आणि आवश्यक प्रशासकीय बाबींचा सविस्तर अहवाल तयार करून स्थायी समितीसमोर सादर करण्याच्या सूचना सभापती मच्छिंद्र सानप यांनी प्रशासन विभागाला दिल्यात। विषय पत्रिकेतले जेवढे विषय आहेत ते एक 275 विषय स्थगित केलेला आहे। 275 नंबरचा विषय, बाकी सर्व विषय ज्यादा विषयाचा दाखल मान्य करून मंजूर केले आपण। जे आरोग्य भरतीच्या संदर्भातला प्रश्न होता त्याच्यावर सर्व सदस्यांनी मागणी केली। बिटको हॉस्पिटलचाही विषय तिथं घेण्यात आलेला आहे। नेमकं काय विषय होता आणि काय तुम्ही सूचना दिलेल्या आहेत? तिथं एक आजच्या पेपरलाच बातमी आलेली का 6 दिवस झाले ते रक्त लघवीचे काही असतील ते रिपोर्ट मिळत नव्हते। तर मग काही तिथे अपुरा स्टॉप आहे, काही डॉक्टरांची नवीन डॉक्टरांची भरती आहे। तर आपण एक विशेष महासभा झाल्यावर आपण एक विशेष स्टँडिंगला एक बैठक लावलेली आहे आणि जे काही त्यांना काही मानधनावर काही आपल्याला नवीन लोक घ्यायचे आहेत त्या संदर्भात त्या विषयामध्ये सर्वांशी चर्चा करून आणि मग आपण पुढे मानधनावर एक भरती घेणार आहे। सदस्य राहुल दिवे यांनी एक मुद्दा उपस्थित केला की 77 जे कामं आहेत ठेकेदारांना त्यांचे वर्क ऑर्डर त्यांना देण्यात आलेली नाही। नेमका काय विषय होता? नाही, ते फक्त डांबराचेच कामं होते आणि तो आता आपण सर्वांना माहिती आहे का तो स्टार रेटचा मुद्दा खूपच सोशल मीडियात असेल, इसे असेल। पण आता आपल्याला अग्रवाल साहेबांनी सांगितलेलं आहे का आम्ही वर्क ऑर्डर द्यायला तयार आहे, पण कॉन्ट्रॅक्टर काही येत नाही वर्क ऑर्डर घ्यायला। तर मग आपण तशा सूचनाही केल्या, जर असे काही कॉन्ट्रॅक्टर जर मनमानी करत असेल तर यांना नोटीस देऊन यांना ब्लॅकलिस्ट करा आणि नवीन कॉन्ट्रॅक्टरांना कामं द्या, ते टेंडर रिकॉल करा। मुकेश साहनी यांनी पाणी पुरवठ्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला, पाईपलाईनचा। ते आयुक्त मॅडमनी सांगितलेलं आहे का पुढच्या मीटिंगला आपण लेखी स्वरूपात त्यांना सर्व माहिती देणार आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी महापालिकेची यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।